तुमच्याबरोबर असं कधी झालंय का, की तुम्ही सहज हातामध्ये तुमचा मोबाईल घेतलाय आणि एक 2-3 रील्स बघितलेत आणि त्यानंतर तुम्हाला 10, 20, 30, 40 रील्स बघण्याची इच्छा झाली आणि तेवढे रील्स तुम्ही बघितलेत. याच्यामध्ये तुमचा 1 तास वेळ कसा गेला हेच तुम्हाला समजलं नाही. यामध्ये काय होतं बघा, रील्स बघण्याच्या नादामध्ये तुमचा 1 तास जातो, कारण ते रील्स तुम्हाला आवडलेले असतात. म्हणजे बघा, तुमच्या मेंदूमध्ये एका बाजूला डोपामाइन सिक्रेट झालेलं असतं, जे तुम्हाला इन्स्टंट आनंद आणि एक्साइटमेंट देतं. परंतु दुसऱ्या बाजूला तुमच्या मेंदूमध्ये एक अत्यंत धोकादायक हिडन गेम सुरू झालेला असतो, की जो तुमच्या आयुष्यामध्ये नैराश्य आणतो. म्हणजे कसं होतं बघा, तुम्ही तुमच्या हातामध्ये मोबाईल घेतला, रील्स बघायला सुरुवात केली, तर हे रील्स बघता बघता आणखी काय वेगळं, आणखी काय नवीन, नवीन नवीन माहिती मिळवण्याच्या आणि आनंद मिळवण्याच्या नादामध्ये तुमचे तासनतास वाया जातात आणि तुमच्या मेंदूला इन्स्टंट आनंद मिळतो आणि इथंच सुरू होतो एंडलेस स्क्रोलिंग गेम. आणि यामध्ये काय होतं बघा, ज्यावेळेस हा एंडलेस स्क्रोलिंग गेम सुरू होतो, 10, 20, 30 अनेक रील्स किंवा शॉर्ट्स बघितले जातात, त्यावेळेस तुमच्या मेंदूमध्ये तुमची गाढा अभ्यास करण्याची क्षमता किंवा ज्याला आपण डीप स्टडी म्हणतो किंवा एकच काम खूप वेळ करण्याची जी क्षमता आहे, ती क्षमता अक्षरशः नाश पावायला सुरुवात होते. रात्रीच्या वेळी जर असे रील्स जर तुम्ही बघितले, तर त्यामुळे काय होतं, हे रील्स बघितल्यामुळे मनाला आनंद मिळतो. म्हणजेच काय, मेंदूमध्ये डोपामाइन सिक्रेट झालेलं असतं आणि हे डोपामाइन सिक्रेट झाल्यामुळे मेंदू ॲक्टिव्ह मोडमध्ये येतो आणि ज्यावेळेस मेंदू ॲक्टिव्ह मोडमध्ये येतो, त्यावेळेस तुमची झोप अशक्यप्राय वाटते. तुम्हाला झोप येत नाही किंवा डीप स्लीप किंवा गाढ झोप म्हणतो, ही गाढ झोप येत नाही. मग यातून बाहेर पडण्यासाठी काय करायला पाहिजे? चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. यातून बाहेर पडण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सकाळी उठल्यानंतर कमीत कमी 1 तास मोबाईलला हातच लावू नका. त्यानंतर दिवसातून नो स्क्रोलिंग टाईम ठेवाच आणि ज्या ज्या वेळी रील्स बघण्याची इच्छा होईल त्यावेळेस निसर्ग बघा, झाडांचं निरीक्षण करा, मातीचं निरीक्षण करा, पक्ष्यांचं निरीक्षण करा, परंतु स्क्रीनकडे अजिबात पाहू नका. आणि सर्वात महत्त्वाची एक गोष्ट लक्षात घ्या, स्क्रीनपासून जितकं लांब राहाल तितकं मन शांत होईल. जितकं मन शांत होईल तितके मनामध्ये तुमच्या फायद्याचे आणि तुम्हाला यशस्वी करणारे अनेक चांगले विचार येतील. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये तुमचे काही प्रश्न असतील तर मला नक्कीच कळवा.